जेव्हा आम्ही एखादा क्लास मिस होतो आणि ऍडजस्ट करायला पाहतो तर शक्यच होत नाही, कारण ती मुलगी बॅले पण शिकत असते, कथक पण शिकत असते, व्हायलिन पण शिकत असते, जुडो पण शिकत असते. आय डोंट नो हे फॅड आहे का काय आहे, पण म्हणजे मला वाटतं ही मुलं डब्बा स्पेस खेळतात का नाही कधी. ग्रास्पिंग आणि मगिंग याच्यात खूप फरक असतो. बरोबर, तुम्ही सायन्सच्या डेफिनेशन सारखं आमद म्हणजे काय, ठाट म्हणजे काय नाही सांगू शकत. आणि असं सांगायची वेळ आली आणि सांगितलं तर तो प्रॉब्लेम आहे, बिकॉज तुम्हाला एस्थेटिकली त्याचं अंडरस्टँडिंग शून्य. उगाच वाटतं की मला कळत नाही, तुम्ही पाहिलं तर तुम्हाला कळणार आहे, किंवा गाणं तरी कळतं का, नाही. पण असं नाही वाटत, तुम्ही मजा घेऊ शकता, तर डान्सही मजा घेऊ शकतो. बस लंबी रेस का घोडा जर तुम्हाला व्हायचं असेल तर गुरुशी नाळ तोडून चालत नाही. कारण युथ बरोबर ज्या गोष्टी येतात, कॉन्टॅक्ट्स, एनर्जी, ब्युटी, तर तेवढाच काळ टिकतात. डोंट बी रेडी टू सेटल फॉर मिडिओक्रिटी. बरोबर, इफ यू वॉन्ट टू मेक इट बिग इन द फील्ड, वर्क हार्ड. नमस्कार मंडळी, कसं काय, बरं आहे ना? डिजिटल गप्पांच्या या नवीन एपिसोडमध्ये मी प्राजक्ता तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. जसं की तुम्ही जाणताच की डिजिटल गप्पांच्या या प्लॅटफॉर्मवर आपण दरवेळेला वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवर व्यक्तींना, दिग्गज लोकांना बोलवतो, त्यांना बोलकं करतो, त्यांच्याशी खूप गप्पा मारतो आणि हाच आपला ट्रेंड अनेक एपिसोड्समध्ये आपण चालू ठेवलेला आहे. तर असंच आपण आज एका दिग्गज व्यक्तीला इथे आपल्या प्लॅटफॉर्मवर आमंत्रित केलंय, अमिरा पाटणकर, जी गेली अनेक वर्ष विदुषी गुरु शमाताई भाटे यांच्याकडे जी 30 वर्ष कथ्थक शिकते आणि त्यांच्या नादरूप या नृत्य अकादमीमध्ये जी आता शिकवते आणि आज या क्षेत्रामध्ये जिचं नाव अधिकारवाणीने घेतलं जातं ती अमिरा पाटणकर. सो अमिरा, मी खूप मनापासून स्वागत करते तुझं डिजिटल गप्पांमध्ये. तू आज आलीस, आम्हाला सगळ्यांना खूप आनंद झाला आणि आपला हा एपिसोड खूप रंगतदार होईल असं आपण नक्की बघूया. येस, तुम्हाला नमस्कार, सगळ्या व्ह्युअर्सना नमस्कार. कथक विषयी बोलायला आली, सो जो माझा सर्वात आवडतीचा विषय, खरंच त्याच्यामुळे आय एम लुकिंग फॉरवर्ड टू इट. अगदी. सो आपण खरं तर खूप बोलायचं आहे, म्हणजे आपण थोडंसं आपलं शूट सुरू व्हायच्या आधी पण बोललो, पण मला असं विचारायचंय की जसं म्हणतात ना, मुलाचे पाय पाळण्यात दिसतात, तसं काही तुझ्या बाबतीत होतं का की तू लहानपणीच तुझ्या आई वडिलांना जाणवलं की अरे ही छान नृत्य करते बरं का, तर आपण आता हिला शिकवायला. लहानपणापासून टीव्हीवर गाणी लागली की मी नाचायला लागायचे. अरे वा, म्हणजे ज्याला नाच म्हणू शकतो असं. सो त्यांना वाटलं की अशी इकडे तिकडे बागडते, त्याच्यापेक्षा हिला क्लासला घालू. आणि हेच कारण मॅक्सिमम मुलांचं सुरुवातीला जेव्हा शिकायला येतात तेव्हा असतं. कधी कधी पेरेंट्स असं म्हणतात की आता बॉलिवूड नको, त्याच्यापेक्षा शास्त्रीय बरं, या कारणासाठी सुद्धा घालतात. पण माझ्या आईनी ऍक्च्युली शमाताईंचा कार्यक्रम पाहिला होता. अच्छा, कारण त्यांना आवड होती का, म्हणजे आई शास्त्रीय? माझ्या आईची मैत्रीण म्हणजे शमाताईंची एक रिलेटिव्ह सुद्धा घेऊन गेलेला असंच, आणि आईला इतका आवडला त्यांचा कार्यक्रम. खरंच. सो माईने ठरवलं की हिला पण ह्याच क्लासला घालू. अच्छा. आणि मग आईने मला त्यांच्या नृत्य वर्गात मी जाऊ लागली. अच्छा, एनरोल केलं आईने. मग तेव्हा मग खरंच मनापासून कथ्थक तेव्हा आवडलं का आपलं आई म्हणतेय तर आपण सुरुवात करूया असं म्हणून सुरुवात केली? आई म्हणते म्हणून सुरुवात करूया असं झालं. पण मला भयंकर आवडायचा डान्स करायला, भयंकर, लहानपणापासून. त्याच्यामुळे माझ्या सगळ्या मेमरीज क्लासच्या या अत्यंत ऍक्टिव्ह, आणि अजूनही म्हणजे आम्ही कुठल्याही बाबतीत शमाताईंना आणि आमच्या सिनियर तायांना कॉपी करायचो. म्हणजे त्या फोर्स लावताना अशा आठ्या पाडायच्या, तर आम्ही छोटू असताना काही फोर्स नसला तरी आम्ही आठ्या पाडूनच नाचायचो पूर्ण डान्स. मग खूप शिव्या पडत बसायच्या की आठ्या कशाला पडताय, चेहरे चांगले ठेवा वगैरे वगैरे. सो किंवा अशा तायांच्या कोरिओग्राफीज मध्ये क्लासवरती त्या प्रॅक्टिस करताना आम्ही असे त्यांच्याकडे बघत बसायचो की हा काय असं मंत्रमुग्ध होऊन वगैरे ना. म्हणजे लहानपणी जेव्हा आपण अजून त्या लेवलला पोहोचायचो असतो तेव्हा आपल्या समोर आपले जे सिनियर्स असतात किंवा गुरु असतात ते परफॉर्म करत असताना असे म्हणजे अशी पापणी पण मे बी आपण तुम्हाला त्यांच्यासारखं दिसायचं असतं, चालायचं असतं, बोलायचं असतं. दे बिकम युअर आयडल्स. बरोबर बरोबर. आईनी कथ्थक नृत्याचा तो शमाताईंचा कार्यक्रम बघितला आणि मग तिने तुम्हाला कथ्थक शिकायला मे बी आपण म्हणू की प्रवृत्त केलं. मग कधी असं वाटलं का की अरे आपण दुसरा कुठला डान्स प्रकार पण चूज केला असता तरी चाललं असतं? कधीच नाही वाटलं. म्हणजे काही लोक मला म्हणायचे किती सॉरी, पण म्हणजे तुझे डोळे इतके मोठे तर तू भरतनाट्यम करायला पाहिजे. म्हणजे हे इतकं सिली होतं, पण ठीक आहे, इच टू इज ओन. पण असं मला कधीच नाही वाटलं, कारण कथकचा जो स्पीड आहे,
चक्कर, फुटवर्क इतका डायनामिक डान्स फॉर्म आहे की मला कधीच आजही मला असं वाटत नाही की मी कथक नसते करत तर ही पॉसिबिलिटी उद्भवलीच नाहीये. नाही म्हणजे असं आता वाटतं की नाही कथक शिवाय आता माझं आयुष्यच नाही. आय थिंक इट्स द बेस्ट डान्स फॉर्म विच हॅज हॅपन टू यू. हो. ओके, करेक्ट. खरं तर आत्ताचे पालक म्हणजे मी पण स्वतः एका मुलीची पालक आहे, तर आत्ताचे पालक थोडे खेळ, कला यांच्याकडे वेगळ्या दृष्टीने बघतात पूर्वीपेक्षा, असं वाटतं का? नक्कीच वेगळ्या दृष्टीने पाहतात, पण त्याची मला भीती वाटते की आमच्या वेळेस असं होतं की कथक करतेस ना, मग बाकी 100 गोष्टी नको कर, अभ्यास कर, ग्राउंडला जा किंवा संध्याकाळी खेळायला जा. सो नक्कीच वेगळ्या दृष्टीने पाहतात. ते चांगलं आहे, वाईट आहे, आपण हू इज टू जज. प्रत्येकाचे स्वतःचे चॉईसेस आणि प्रायोरिटी, पण त्याच्यामुळे मुलांना एक्सपोजर पण खूप मिळतं. त्याच्यात आवडही कळत असेल की 4 गोष्टी केल्याशिवाय कळणार कसं की अरे आपल्याला हे आवडतं, म्हणजे मला ड्रॉइंग जास्त आवडते व्हायोलिन वाजवण्यापेक्षा, हे कळायला पण कदाचित तो एकमेव मार्ग असेल असं आपण म्हणू शकतो. पण तुमच्या वेळेला जेव्हा तुम्ही कथ्थक शिकायला सुरुवात केलीस तर तेव्हा तो वेळ कसा देऊ शकलीस? म्हणजे शाळा पण असायची, अभ्यास पण असेल, किंवा तू खरं तर मी फार विचार नाही विचार केला आणि खूप आवडायचा क्लासला जायला, आणि स्विमिंग या 2 गोष्टी मी करत होते. आणि आईचं असं होतं की कारण माझे वडील ऍडव्हर्टायझिंग फील्डमध्ये होते, त्यांना क्रिएटिव्ह गोष्टीत आपलं मन रमलं पाहिजे किंवा आपला वेळ दिला पाहिजे, त्यांनी काहीतरी वेगळ्या प्रकारचं शिक्षण होतं मुलांचं, हे त्या दोघांनाही क्लॅरिटी होती. बरोबर. त्याच्यामुळे असं कधीच नाही झालं की क्लास बुडवून फक्त परीक्षा आली की मग थोडा आळस मीच केला वगैरे, अशा गोष्टी व्हायच्या. पण आईनी मला इंडिपेंडंट पण खूप ठेवलं. म्हणजे 5वी नंतर ती म्हणली मी क्लासला सोडायला येणार नाही, तू बसनी जा. मग 1-2 वर्षांनी मग मी सायकलनी जायला लागले. 5-6 किलोमीटर असलं तरी, कारण ती खूप लहान असल्यापासून जायची, त्याच्यामुळे मी एकटीने क्लासला जायचं, मी परत यायचं, सायकलनी जायचं. आय वॉज व्हेरी इंडिपेंडंट ॲज अ चाइल्ड, आणि ते आईमुळेच. शी मेड मी इंडिपेंडंट की तुला आलं पाहिजे. अच्छा, मग त्याचा पुढे कसा फायदा झाला तुम्हाला? म्हणजे मला खूपच बाबतीत मला छोट्या छोट्या बाबतीत लोकांची डिपेंडन्सी जाणवते, माझ्या मैत्रिणींची डिसिजन्स घेताना. तर मला असं खूप आधीपासून, किंवा आता मी खूप दौऱ्यांना वगैरे जाते, तर प्रत्येकाच्या घरनं फोन कॉल येतो, किंवा तर माझ्या इथं असं असतं की मी नाही केला कॉल तर तिला असं वाटतं की जर काहीतरी प्रॉब्लेम आला तर तू कॉल करशीलच ना, सो कॉल नाही केला म्हणजे सगळं ओके. सो मे बी थोडं नो न्यूज इज गुड न्यूज. एक्झॅक्टली, नो न्यूज इज गुड न्यूज. सो मला आज डिसिजन मेकिंग मध्ये खूप ह्याचा उपयोग होतो की मला माहितीये एक्झॅक्टली मला काय वाटतंय, मला काय पाहिजे. लिडरशिप केम टू मी बिकॉज ऑफ दॅट, असं मला वाटतंय. खूप आईनी पण लहानपणापासून इंडिपेंडंट राहायला सुरुवात केल्यावर स्वतः डिसिजन्स जेव्हा घेता यायला लागतात तेव्हा मग ती लिडरशिप क्वालिटी कॉन्फिडन्स येतो. सो पीपल स्टार्ट नोटिसिंग याच्या अच्छा कॉन्फिडंट असला की माणूस बरोबर मत सांगायला तुम्हाला कॉन्फिडन्स, घाबरायला नाही होत. 4 चौघात गेलं की जी कदाचित एक भीती असते, अँझायटी असते, ती जाणवत नाही, कारण एकट्याने प्रवास केलेला असतो. असं म्हणतात जेवढं तुम्ही एकट्याने प्रवास करता तेवढं तुम्हाला स्वतःविषयीच जास्त एक आत्मविश्वास तुम्ही त्याला सामोरं जाता, कोणी तुम्हाला पाठीशी घालायला नसतं. बरोबर. म्हणजे चुकलं माकलं तरी आपलं, चांगलं झालं तरी आपलं, सगळं श्रेयही आपलंच, आणि काही चुकलं तरी त्याची जी काही धग बसणार असते ती आपल्यालाच बसते. बरोबर. एखादी गोष्ट, कला, खेळ, भाषा शिकणं असो, ते काही कारणांनी मध्ये बंद होऊ शकतं. म्हणजे कधी कधी कसं होतं की आर्थिक कारणांनी सुद्धा बंद होऊ शकतं. 10वी-12वी अगदी शाळा कॉलेजकडे दुर्लक्ष होतंय तुझं, हे खेळ वगैरे सगळं बंद, आता अभ्यासाकडे लक्ष द्या, होमवर्क सुद्धा पूर्ण होत नाही, असं पण एक असू शकतं. म्हणजे पूर्वीच्या काळी तर हे खूप असायचं. किंवा एक प्रकारची जसं म्हणू कंटाळा येऊ शकतो, स्टॅग्नन्सी येऊ शकते, किंवा टीनेज मध्ये प्रवेश केल्यावर डिस्ट्रॅक्शन्स येऊ शकतात वेगवेगळ्या प्रकारची. किंवा माझं काय प्रयोजन आहे, मी का कथ्थक शिकते, मी का व्हायोलिन शिकते, मी का बॅडमिंटन खेळते. म्हणजे आई बाबांनी जर तुम्हाला फोर्स केला असेल आणि तुम्हाला मनापासून ते आवडत नसेल तर असं होणं अगदीच स्वाभाविक. असं होऊ शकतं ना. असं काही तुझ्या बाबतीत झालं होतं का कधी? म्हणजे आता मला वाईट वाटतं कुठेतरी कधीतरी, पण मी डिस्ट्रॅक्शन ह्या कारणामुळे माझं सुटलं. म्हणजे 10वीत मी यायला म्हणलं की, आणि ऍक्च्युली ना मी लहानपणापासून शिकत होते, सो मी खूप इंटेन्सली शिकले क्षमाताईंकडनं, आणि क्षमाताईंची स्टाईल काहीही न हातचं राखून. मला आठवतंय की माझी दरवर्षीचा उन्हाळ्याची सुट्टी माझी पूर्णपणे प्रोग्रामच्या तयारीसाठी जायची, 2 महिने पूर्ण वेळ. त्याच्यामुळे मला आय थिंक
9वी 10वीत गेल्यानंतर कदाचित कंटाळा आलेला त्या इंटेन्सिटीचा किंवा वयानुसार ती झेपवली नाही असंही असू शकतं. पण मी 10वीत म्हणजे आता 10वी आता अभ्यास करायचा आणि कधीच डोक्यात नव्हतं की करिअर घ्यायचंय डान्स. अच्छा. नेव्हर. कधीच नाही. मग काय व्हायचं होतं तुला मोठेपणी? ते नव्हतं माहिती. डान्स नाही करायचं एवढं माहिती होतं. अच्छा. आता अवघड वाटतं पण तेव्हा म्हणजे ताई मग एखादा मोठा प्रोग्राम असेल आणि ताईंना जास्ती डान्सर्स पाहिजे असतील तर मग त्या म्हणायच्या फोन करून की येतेस का ग, असा असा कार्यक्रम आहे. मग मी म्हणायचे ओके ठीक आहे 2 महिने ठीक आहे मी जाऊ शकते. आणि मग मी कॉलेजमध्ये मी डान्स खूप केला. मी कॉलेजमध्ये डान्स बसवायला लागले. म्हणजे कथक का काय म्हणजे कथक बेस्ट चित्रपटातली गाणी वगैरे सगळं चित्रपट जे काही असेल हिपहॉप पण ट्राय केलं सगळं ट्राय केलं कॉलेजमध्ये. सो तेव्हा मला मी डान्सशी रिलेटेड होते कथकशी नाही. मला आय थिंक ती रेग्युलॅरिटी नको होती. आणि कॉलेजमध्ये ऑफकोर्स थोडं नाव पण व्हायला लागलेलं की अच्छा मग मी डान्स सेक्रेटरी झाले, कल्चरल सेक्रेटरी झाले, खूप सगळ्या कॉम्पिटिशन्स मध्ये आम्ही जिंकायला लागलो. मग ती एक झिंग होती वेगळी की कॉलेजच्या वातावरणाची. मग सकाळ ते रात्री म्हणजे पुरुषोत्तम नाही केलं मी कधी कारण मला नाटकाची आवड नव्हती. पण डान्स आम्ही तसाच जगलो की सकाळी 8ला प्रॅक्टिस ते रात्री 10. फिरोदिया वगैरे केलं का नाही? फिरोदिया तेव्हा फर्ग्युसन करत नव्हतं. मी फर्ग्युसन नव्हते आता करायला. मी जशी पासआउट झाले तसं फर्ग्युसननी फिरोदियात करणं सुरू केलं. मग त्यांना म्हणा मी शिकवायला येते. मी जज म्हणून गेलेले ऍक्च्युली यावर्षी फिरोदियात. अगदी एकदम वेगळाच म्हणजे तो एक वेगळाच अनुभव ना. आपण जे शिकलो तिथे त्यासाठी आपण जज म्हणून फिरोदियाला जज म्हणून गेले तेव्हा नवीन लोकांच्या आयडियाज बघून मी तर थक्क झाले होते की क्रिएटिव्हिटी प्रचंड आहे आजकाल आणि एक्सपोजर पण खूप एक्सपोजर. एनिवे सो कमिंग बॅक टू तो जो काळ होता 6 वर्ष जवळजवळ मी नाही शिकले. म्हणजे असं शिक्षण असं माझं बंद क्लास चालू होता नाही. अच्छा. क्लासलाच जात नव्हते फक्त मधनं एखादा प्रोग्राम करायला वगैरे. पण विसरली होतीस का मग त्या 6 वर्ष? नाही कारण मी डान्स म्हणजे कथक करत होते, कथक बेस्ट नाचत होते पण क्लास करत नव्हते कॉलेजमध्ये वगैरे. सो शिकत नव्हते. ऑफकोर्स म्हणजे आई तर मला बघून म्हणायची की हे काय तुझं काहीच राहिलेलं नाही, ग्रेस गेली, लय गेली, सगळं. आईला अजिबात पहिली क्रिटिक आई. पहिली क्रिटिक आई. आणि मी खूप बिकॉज तिनेच मला इंडिपेंडेंट केलेलं. आय वॉज व्हेरी हेडस्ट्रॉंग. मी म्हटलं मी जाणार नाही पिरियड. अच्छा. मग अचानक असं झालं की 3rd इयर संपलं आणि मग आता काय करायचं, MBA करायचं. कारण असं मला वाटत होतं की बाबाची एवढी मोठी कंपनी आहे आणि मी सिन्स मी फ्री बर्ड होते, मी बाबाला त्याच्या इव्हेंट्सला असिस्ट करायला जात होते अधनं. तेही मला खूप आवडायचं. मग मी एका NGOत काम करत होते कारण मी फ्रेंच शिकले होते. बरं. सो मग कारण थोडासा स्वतःचं आपण कमवायला पाहिजे म्हणून उगाच तो एक इट्स डिफरंट समथिंग ऑन युअर ओन, आई वडिलांना न विचारता. सो ते मी 3rd इयर पासून एका NGOत काम करत होते. मग अचानक असं आलं की आता काय करायचं, MBA करू का फ्रेंच करू, MA कशात करू. आणि मग द थॉट की आपण नाचणार नाही होत आता ह्यापुढे लाईक एव्हरी डे किंवा असं. दॅट थॉट वॉज सो स्केरी. म्हणजे मला अजूनही आजही तो विचार मनात आला की मी नाचणार नाहीये. आय कॅनॉट टेक इट बिकॉज आय रिअलाइज की आपण आय एम हॅपीएस्ट वेन आय डान्स. पण ते कळायला 6 वर्षाची गॅप घ्यायला लागली. आणि म्हणजे जेव्हा कळलं की मी आता नाचणार नाही अशी रोज, त्या पॉईंटला मला असं वाटलं की आपलं काहीतरी चुकतंय. मग मी घरी गेले आणि मग मी सांगितलं, बॉम्ब टाकला. मी म्हणलं बाबाला आधी की बाबा मला कथकमध्ये MA करायचंय. तर ते दोघेच होते की काय तू म्हणजे ये कहां से आया असं झालं. आणि मग मी एक्सप्लेन केलं बाबाला. मग तोपर्यंत मी क्षमाताईंची आणि मग मी त्यांना फोन केलेला ताईंना, मी त्यांना भेटून आलेले आई बाबांना न सांगता की ताई तुम्हाला वाटतं का माझी गॅप झाली तर मी MA करू शकीन का वगैरे. तर ताई खुश झाल्या. म्हणजे त्यांना विश्वास नव्हता. नंतर मला हे कळलं की त्यांना अजिबात विश्वास नव्हता माझ्यावरती. सो त्या मला म्हणलेल्या की हा ठीक आहे ऑफकोर्स करू शकतेस, कर ना, खूप मेहनत करायला लागेल, 6 वर्ष वाया गेली आहेत पण तू करू शकशील. सो मग मी ठरवलं होतं माझ्या पुरतं की आता. मग घरी गेले, आई बाबांना सांगितलं. आई पूर्ण चिडलेली माझ्यावरती, पूर्ण. मी आता विचारणारच होते की आई बाबांची म्हणजे ही रिएक्शन ठीक आहे पण बाबा वॉज ओके. म्हणजे बाबाला मी एक्सप्लेन केलं की हे बघ इट्स अ फिजिकल थिंग, किती नाही म्हटलं तरी डान्स इज अ फिजिकल थिंग. त्याच्यामुळे मी आत्ता MBA केलं, 10 वर्ष जॉब केला आणि मग 35 इफ आय रिअलाइज की आय एम नॉट हॅपी बिकॉज आय डिडंट डान्स. तर तेव्हा मी नाही ठरवू शकत की आता मला डान्स करायचा आहे. डान्स करायचा असेल तर तो निर्णय आत्ता घ्यायला लागेल. बरोबर. इफ यू डोंट लाईक की मी काय करतेय इन द नेक्स्ट 6 years तर तू सांग, मी तेव्हा बंद करीन. आय कम बॅक टू MBA किंवा कारण ती मी कधीही करू शकते. बरोबर. मी 30ला पण डिसिजन घेऊ शकते की मला MBA करायचंय किंवा ट्रान्सलेशन और व्हॉट एव्हर. तेव्हा अजून AI आलं नव्हतं तेव्हा. सो
पण मग बाबाला हे पटलं आर्ग्युमेंट. अच्छा. तो प्रॅक्टिकल होता. तर तो म्हणला ठीक आहे, आय विल गिव्ह यू 5 years ऑफ युअर लाईफ. अच्छा. देन आय विल टेक अ कॉल. मी म्हणलं ठीक आहे. आईला नव्हतं आवडलं. अच्छा. पण आईला म्हणजे नृत्यामध्ये पण करिअर म्हणून नाही ना. अच्छा. करिअर म्हणून नाही, डान्स छंद आहे तोपर्यंत ठीक आहे. पण त्याच्याबरोबर अर्निंगसाठी, उदरनिर्वाहासाठी म्हणजे ते सगळे प्रॅक्टिकल प्रश्न उद्भवतात ना, की मग लग्न कसं होणार, डान्स करणारी सून चालेल का, सो ते प्रश्न होतेच. तर मग फायनली केलं मी MA सुरू. अच्छा. कुठे शिकायला? ललित कला केंद्र, पुणे युनिव्हर्सिटी. तिथे ताई अफिलिएटेड होत्या आणि तेव्हा तोच एक मेन चांगला कोर्स होता. सो तिथे अजून आता सध्या दुसरीकडे कुठे असे आता 3 युनिव्हर्सिटीज आहेत, जी ऍक्च्युली मोठी गोष्ट आहे खूप. कुठल्या? भारती विद्यापीठ आणि MIT ला पण सुरू झालंय. बरोबर. आणि अजून 1-2 सुरू झालेत. भारतभरात तर खूप आहेत, पण आता ललित कलाचं डिपार्टमेंट 35 वर्ष का 38 वर्ष चालू आहे. किती म्हणजे आपल्याला खूप जणांना माहिती नसतं. परफॉर्मिंग आर्टचं डिपार्टमेंट आपल्या युनिव्हर्सिटीत. खरंच. आणि कधीही करता येतं म्हणजे कधी असं काय त्याला 35 नंतर आय थिंक एज गॅप आहे काहीतरी, पण भारतीय विद्यापीठमध्ये तुम्ही कधीही करू शकता. आणि तेव्हापासून माझं जे बदललं म्हणजे कोणालाही वाटलं नव्हतं की मी इतक्या फोकस्ड काही करू शकेन. कारण तोपर्यंत थोडं फ्रेंच केलेलं, थोडं कॉलेजचं हे ते केलं होतं, मॅनेजमेंट, थोडं बाबाबरोबर इव्हेंटला काम केलेलं, थोडं डान्स पण केलेला. कोणालाही म्हणजे कोणालाच विश्वास नव्हता. तुला काय वाटत? मला होता. तुला होता? कारण मी पहिल्यापासून हेडस्ट्रॉंग होते की जे मी ठरवलं की ठरवलं. अच्छा. सो MA ला आल्यानंतर मग मी पूर्णपणे वाहून घेतलेलं नृत्याला आणि क्षमाताईंना. अच्छा. तसं पण म्हणजे ललित कला केंद्रामध्ये क्षमाताईच शिकवत होत्या? हा, म्हणजे कारण त्यांची गुरुकुल सिस्टम आहे, पद्धत गुरुकुल आहे की शिक्षण गुरुकडे आणि लेक्चर्स वगैरे युनिव्हर्सिटीत. त्याच्यामुळे ताईच शिकवत होत्या. बरोबर. सो तेव्हा कोणालाच वाटलं नव्हतं. त्याच्यामुळे ताई खूप असं प्रेमाने बोलायच्या आधी माझ्याशी की जास्ती रागवायच्या नाही. मग बाकीच्या मुलींना थोडं वाटायचं की हिला काहीच रागवत नाहीत ताई वगैरे वगैरे. कारण त्या मला म्हणल्या ऍक्च्युली इन सो मेनी वर्ड्स 1.5 वर्षानंतर की मला वाटतच नव्हतं ग की तू टिकशील, आता मला पटलंय, आता तू बघ. त्याच्यामुळे मी तुझ्याकडनं कसं करून घेते बघ सगळं असं. त्याच्यामुळे आणि म्हणजे त्या नोटोरियस आहेत फॉर बिंग व्हेरी स्ट्रिक्ट. अच्छा. ऍज अ टीचर. आणि म्हणजे त्या दगडालाही नाचवतील इतक्या त्या करून घेतातच कुठल्याही मुलीकडनं. बरोबर. सो माझ्याकडनं तर प्रश्नच नव्हता. बरोबर. सो असं तेव्हा सुरू झालं डान्स मध्ये. मग 2 वर्षाचा असतं का? 3 वर्षाचा कोर्स असतो. म्हणजे मी MA ला आले तेव्हा मला असं वाटायचं की आता फक्त कथकमध्ये करिअर म्हणजे डान्स करायचा आहे. पण जसं सुरू झालं MA आणि ताईंकडे शिक्षण, तसं माझ्या लक्षात आलं की डान्स ही एकच गोष्ट आहे बेसिक खूप. म्हणजे चांगला डान्स इज व्हेअर इट ऑल बिगिन्स. तुम्हाला लिहिता आलं पाहिजे, लिहिता पण आलं पाहिजे, तुम्हाला बोलता आलं पाहिजे, तुम्हाला म्युझिक कळलं पाहिजे. कारण तुम्ही जेव्हा पुढे जाऊन काम करणार आहात तेव्हा तुम्हाला अंडरस्टँडिंग पाहिजे की कुठले इन्स्ट्रुमेंट्स काय वगैरे वगैरे, राग कळले पाहिजेत तुम्हाला, रंगसंगती, कॉस्ट्युम्स, ह्याच्यासाठी तुम्हाला बेसिक नॉलेज पाहिजे फॅब्रिक्सचं वगैरे वगैरे. तुम्हाला रेकॉर्डिंग म्हणजे आता टेक्निकली यू हॅव टू बी अपडेटेड. कारण काय कुठला माईक कशासाठी, रेकॉर्डिंग स्टुडिओजमध्ये टाइमलाईन कशी करायची, पायलटला, ह्या सगळ्या गोष्टींची माहिती, सॉफ्टवेअर्स, व्हिडिओ एडिटिंग, ऑडिओ एडिटिंग. ऑडिओ तर खूप बेसिक आहे, व्हिडिओ एडिटिंग. मग त्याच्यानंतर डिझाईनचा सेन्स पाहिजे. आणि क्षमतेचे वाक्य नेहमी म्हणतात की तुम्हाला अनुभव विश्व तुमचं समृद्ध करत राहायला पाहिजे. जितक्या त्या मला काय म्हणतात की जितकी नाटकं आहेत, जितके शोज आहेत, म्हणजे डान्सचे ऑफकोर्स, पण इव्हन फोटोग्राफी एक्झिबिशन्स किंवा पेंटिंग एक्झिबिशन्स, तुम्ही जितकं शक्य तेवढं सगळं तुम्ही अनुभव घ्या, करायला पाहिजे. तुम्हाला त्याचं कधी तुम्हाला इन्स्पायर होईल आणि कधी तुम्हाला त्यातनं काय सापडेल, कधी मिळेल तुम्हाला कळत पण नाही. ते न कळत तुमच्या कामात प्रतिबिंबित होत राहतं. हे एकदम एक वेगळाच दृष्टिकोन तू ऍक्च्युअली दिलायस आता. म्हणजे हे असं असेल असं मला वाटलं नव्हतं. माझ्यासाठी पण डान्स इज डान्स, सगळ्यांनाच असं वाटतं. आणि हे तर फक्त कलाकार होण्यासाठी. जर मला संस्था चालवायची असेल तर मग मला अकाउंट्स आले पाहिजेत, मला कॉरेस्पॉन्डन्स आलं पाहिजे. मला म्हणजे किती लोक मला विचारतात ज्यांना माहिती नसतं, पण ते विचारतात अच्छा तू डान्सर आहेस म्हणजे काय क्लासेस घेतेस का. म्हणजे इतका इनॅडिक्वेट क्वेश्चन आहे. कारण क्लासेस इज जस्ट वन थिंग, की मी शिकवणं ही एक गोष्ट आहे. आणि शिकवण्यासाठी सुद्धा त्याला मी कमी म्हणत नाहीये. तो एक क्लास प्लॅन करण्यासाठी मग किती मुली असतील, काय शिकवायचंय, काय करायचंय, अगदी सेशन, मुली, त्यांचा कन्व्हिनियन्स, जागा, किंवा तुम्ही म्हणता तसं कार्यक्रमासाठी
त्यांची तयारी करून घेणं इज जस्ट वन पार्ट. कारण मला फक्त टीचर नाही व्हायचंय, मी कलाकार आहे. मला जर कलाकार व्हायचं असेल तर मला क्रिएटिव्हली एंगेज राहायला पाहिजे, मला प्रोजेक्ट्स करायला पाहिजे, मला लोकांसमोर सादरीकरण, बरोबर त्यांच्या काय विषय मांडायचे, माझं वाचन असायला पाहिजे. सो आय थिंक ऍक्च्युली डान्स इज वन ऑफ दी ओनली फॉर्म ज्याच्यात माइंड, बॉडी आणि सोल एकत्र येतात आणि तुम्हाला यू हॅव टू एंगेज ऑल थ्री ॲट वन्स. खरंच म्हणजे तसं बघायला गेलं ना तर एखाद्या कलाकाराच्या आयुष्यामध्ये किती स्थित्यंतर येऊ शकतात आणि त्याला किती बहुश्रुत असायला पाहिजे हे करत आता तुझे बोललीस त्याच्यावरनं मला जाणवलं. आणि एक कलाकार म्हणून मला असं वाटतं की त्या वाटचालीमध्ये सगळ्यात मोठा वाटा कुणाचा असेल तर तो गुरुचा. तर तुझ्या गुरु शमाताई भाटे, तर यांच्याविषयी तू काय सांगू शकशील? म्हणजे त्यांचं काय महत्व आहे तुझ्या या सगळ्या कारकिर्दीमध्ये? आईबाबां इतकंच किंवा त्याच्यापेक्षाही जास्ती महत्वाचं स्थान हे गुरुला, म्हणजे शमाताईंना माझ्यासाठी. कारण आईबाबांचं हे नातं हे येतच, म्हणजे यू आर बॉर्न विथ इट. गुरु इज अ पर्सन दॅट यू चूज आणि यू चूज टू मेक इट अ लाईफ लॉंग कमिटमेंट. बरोबर. त्याच्यामुळे आणि ताईंचं तर म्हणजे मी काय सांगू, त्या आता 75 होणार आहेत 6 ऑक्टोबर 2025. आणि आजही त्या रोज म्हणजे रोज सकाळी 9 वाजता क्लासला येतात आणि 4 वाजता घरी जातात. अखंड वेळ त्या काम करत आणि 4ला घरी जातात, म्हणजे कारण त्यांना कुठली तरी मीटिंग असते किंवा म्हणजे डान्सच्या व्यतिरिक्त रेकॉर्डिंग असतं, काहीतरी त्यांना लेख लिहायचा असतो, त्यांना कुठेतरी चीफ गेस्ट म्हणून जायचं असतं. त्या 7ही दिवस काम करतात. बापरे. आणि त्याच्यामुळे ऍब्सोल्युटली त्याच्यामुळे माझ्या समोर असं व्यक्तिमत्व आहे. सो मला पण देर इज नो ऑफ डे. वी डोंट हॅव ऑफ डेज ॲट नादरूप. आमच्या संस्थेचं नाव नादरूप आहे. नो छुट्टी. असं वाटतं हारशे, पण जर इफ यू आर डुईंग व्हॉट यू लव्ह तर मग म्हणजे असं नाही वाटत की सुट्टी नाही आहे किंवा. सो माझ्यासमोर असं एक व्यक्तिमत्व आहे जे शी इज 100% डेडिकेटेड टू कथक. त्यांनी पूर्ण आयुष्य वाहून टाकलंय म्हणतात ना, ते ऍब्सोल्युटली त्यांच्या बाबतीत अतिशय खरं आहे. आणि ज्या ज्या क्वालिटीज आपण एखाद्या संत माणसात म्हणू ना, की इंटेग्रिटी, निष्ठा, ऑनेस्टी, त्या सगळ्या मला ताईंमध्ये दिसतात. किंवा काही क्लासिकल गुरुजबद्दल ही अगदी कॉमन टीका असते की ते असं राखून ठेवतात, बरोबर, असं देत नाहीत, सगळं शिकवत नाहीत. असं ताईंचं अजिबात नाही. त्या उलट मला त्यांना उलट सांगायला लागतं की ताई, अहो ती आता 3च वर्ष आहे, तुम्ही कशाला म्हणजे स्वतः जर जी वंदना त्या स्वतः नाचतात ती तर सगळ्यांना शिकवून टाकतात. म्हणजे समजा त्यांचा कार्यक्रम झाला आणि त्यांनी रामवंदना केली आणि अतिशय सुंदर केली, तर आम्ही म्हणलो त्यांना की ताई किती काय म्हणजे किती सुंदर, आम्हाला खूप छान वाटलं वगैरे वगैरे. तर म्हणलं हो चला आता उद्या आपण शिकूया. तसं काही राखीवच ठेवत नाहीत. म्हणजे आम्हाला त्यांना सांगायला लागतं की किंवा ताईंना भारतभरात सगळीकडे वर्कशॉप्स घ्यायला बोलवतात, तर त्या वर्कशॉपमध्ये बेस्ट पीसेस शिकवून टाकतात. आणि आम्ही त्यांना म्हणतो की अहो ताई, पण ह्यांनी पण आता उद्या परफॉर्म केलं तर मग आपला ट्रूप जेव्हा जाईल तेव्हा व्हॉट इफ इट हॅपन्स की सेम दोन्हीकडे झालं. तर त्या म्हणतात की अगं मग आपण नवीन क्रिएट करू, तू कशाला घाबरतेस. म्हणजे हा जो एक पॉझिटिव्ह, ही भीतीच नाहीये त्यांना ऑफ बिईंग कॉपीड, इनसिक्युरिटीच नाहीये. हा काय कॉन्फिडन्स आहे की हे ना ठीक आहे ना, मी उद्या नवीन करीन. पण तितकं सहजतेने येतं त्यांना. खरंच म्हणजे हे खरंच शिकण्यासारखं आहे. म्हणजे ऍब्सोल्युटली आपण गुरु असू नसू हा वेगळा मुद्दा आहे, पण एक माणूस म्हणून पण हे किती मोठी गोष्ट आहे आणि हे खरंच किती शिकण्यासारखं आहे. आज आमच्या प्रेक्षकांना पण हे ऍक्च्युअली खूप मोठा एक धडा मिळाला असं म्हणेन मी ऍक्च्युअली, की एवढी मोठी व्यक्ती पण किती आणि भयंकर, म्हणजे त्या इतक्या हंबल असतात. म्हणजे खूप छोटं उदाहरण आहे, पण जर घरी सोडायला समजा त्यांच्या ड्रायव्हर किंवा कार नसेल तर त्या कुठल्याही मुलीच्या मागे असं पटकन बसून जातात 2 व्हीलरवरती. त्याच्यामुळे अशा छोट्या छोट्या गोष्टी किंवा म्हणजे त्या खूप क्लासिकलमध्ये असं होतं की खूप गुरु पर्सनल कामं सांगतात वगैरे. मग त्यांनी आम्हाला कधीही एकही पर्सनल काम सांगितलेलं नाहीये. तर त्या बाबतीत अत्यंत प्रोफेशनल असतात. बरोबर. सो ती पण मला मोठी गोष्ट वाटते की माणूस किती कुठल्या लेवलपर्यंत आपण त्या ग्रांटेड घेतात, पण काय ग्रांटेड घेतात, आमची एनर्जी, नृत्याबाबत जे असेल ते सगळं, आणि ते घ्यायलाच पाहिजे. कारण आणि म्हणजे दॅट इज व्हॉट मेक्स अस. म्हणजे त्या कायम पुश करत राहतात. कधी कधी ना काही मुलींना ती इंटेन्सिटी अति होते की आज हे केलं की आपण खुश होतो की अरे आज मी छान नाचले, तर त्या नक्की त्या म्हणतात शाबास. इनफॅक्ट म्हणजे आता ही साडी पण त्यांचीच आहे, त्यांनी मला बक्षीस म्हणून कधीतरी दिलेली, पण त्याच्या 5व्या मिनिटाला म्हटलं की ते नाही झालं बरं का,
अच्छा. खूप प्रेमाने. म्हणजे मला अजूनही आठवतं, मी मुंबईला NMACC सोलो होता माझा आणि नेक्स्ट डे वर्कशॉप होतं 2 दिवस. ताई म्हटलं आपण मुंबईला चाललोच तर आपण वर्कशॉप करू. मी त्यांना असिस्ट करत होते. त्या रात्री मला काही नाही म्हणलं, खूप छान झालं, छान झालेला सोलो, एकदमची लेट मी हॅव माय नाईट. नेक्स्ट डे सकाळी, आता खूप लवकर उठतात, 5:30ला आम्ही उठलो, चहा वगैरे मी केला. तर त्या मला म्हणल्या जरा बोलूयात आपण कालबद्दल. आणि मग काहीतरी 1-2 खूप बेसिक गोष्टी, पण ते असं म्हणतात ना गुरुमंत्र, बरोबर, तसं काहीतरी त्यांनी मला 1-2 गोष्टी सांगितल्या ज्यांनी माझा पूर्ण अप्रोच बदलला. किंवा त्या म्हणल्या की आता हे तुला लास्ट टाइम येत नव्हतं, आता तुला हे आलंय, आता मी तुला पुढचं काहीतरी सांगते, आता ह्याच्यावर काम कर. अरे खूप. सो ती गुरुकिल्ली दिल्यासारखं आहे की त्या तुम्हाला एक एक पडाव त्या तुम्हाला हळूहळू उलगडतात तुमच्या डोळ्यांसमोर. आणि तुम्ही एक एक, म्हणजे मग असंही लक्षात येतं की कथक किती खोल आहे. बरोबर. जे कला, किंवा मी कथक म्हणते, बट देर इज वन थिंग नेक्स्ट टू अचीव्ह. सो यू कॅन नेव्हर थिंक की मला माझं नाही शकत आपण. सतत काहीतरी नवीन आहे शिकायला आणि त्याच्यात आज डीप डाईव्ह करायला पण. म्हणजे खरं तर सांगू का, आता मला बोलताना असं वाटतंय की क्षमाताई फक्त तुझ्याच गुरु नाहीयेत, आता आपल्या सगळ्या प्रेक्षकांच्या पण त्या गुरु झाल्या आहेत की कसं असावं माणसानी. भलेही कथ्थक मधल्या गुरु नसतील खरंच, पण वागणं बोलणं ह्याच्यासाठी जे काही एक मार्गदर्शन किंवा डिरेक्शन लागते ती ऍक्च्युली आपल्याला सगळ्यांना क्षमाताईंनी दिली. युनिव्हर्सल आहेत प्रिन्सिपल्स, खूपच इंटेग्रिटी, कामाविषयी सगळे युनिव्हर्सल गोष्टी आहेत. खरंय. सो क्षमाताईंना आपल्या सगळ्या प्रेक्षकांतर्फे आणि डिजिटल गप्पाच्या टीम तर्फे मी अमृत महोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा देते. आणि पुढचा प्रश्न विचारते की आता कसं होतं ना, काही व्यक्तींचं सादरीकरण म्हण किंवा एखाद्या खेळाडूचा खेळ म्हण मी कधी पाहिला नाही. म्हणजे एखाद्या कलावंताला मी प्रत्यक्ष परफॉर्म करताना पाहिलं नाही किंवा एखाद्या खेळाडूला प्रत्यक्ष मैदानावर किंवा कोर्टवर खेळताना पाहिलं नाही, कारण जोपर्यंत मला त्या विषयाची गोडी लागली तोपर्यंत कदाचित त्या व्यक्ती नव्हत्या किंवा त्यांनी परफॉर्मन्स करणं, स्टेज परफॉर्मन्स किंवा फील्डवर परफॉर्म करणं, खेळणं बंद केलं होतं. तर क्षमाताईंचं पण ऍक्च्युली मी नृत्य, खरं सांगायचं तर मी युट्यूबवरतीच ऍक्च्युली त्यांच्या काही क्लिप्स बघितल्या. आणि एक सामान्य माणूस म्हणून मला कायम माझा एक दृष्टिकोन होता की शास्त्रीय नृत्य क्लिष्ट असतं बाबा, मला काय कळणार आहे त्यातलं. पण मी ज्या काही क्लिप्स बघितल्या त्या बघताना म्हणजे मी खरं सांगू का, मी भारावून गेले. त्यांच्या त्या मुद्रा म्हण किंवा हस्तमुद्रा ज्याला तुम्ही म्हणता, तर ते बघून मला असं वाटलंच नाही की मला हे काही कळत नाहीये. म्हणजे त्या जे काही करत होत्या ना ते मला समजत होतं, उमजत होतं. तर असं काय वेगळं आहे त्यांच्यामध्ये, की काय खास आहे की प्रत्येकाला त्या मे बी आपल्याशा वाटतात की अरे हे आम्हाला समजतंय, तुम्ही काय डान्स करताय ते. मग रामकथा असू दे, कृष्णकथा असू दे, राधा असू दे. मला असं वाटतं की पूर्णपणे त्यांना त्या फॉर्मवरती अतिशय प्रेम आहे. खरंच अतिशय प्रेम आहे. त्याच्यामुळे ते जे प्रेम आहे ना ते त्यांच्या प्रत्येक मुवमेंट, प्रत्येक हालचालीत प्रतिबिंबित होतं. त्याच्यामुळे त्या नाचत नसतात, त्या असतात तिथे, त्याच राधा असतात त्या मुवमेंटला. करेक्ट. आणि ती सहजता आहे. आणि ऑफकोर्स एक्सपिरियन्स त्याच्यावर, म्हणजे टेक्निकल प्रोग्रेस हा भाग आहेच आहे, कारण इतकी वर्ष त्या, आणि त्या अत्यंत रियाजी होत्या. त्या 6-6 तास रोज रियाज करायच्या, अनेक, म्हणजे वयाच्या 60व्या वर्षापर्यंत. बाप रे. म्हणजे मला सुद्धा त्यांच्याबरोबर रियाज करण्याचं भाग्य लाभलंय. सो तो रियाज कसा करावा हे तर ताईंकडनं शिकायला पाहिजे. पण तुम्ही त्यांच्या परफॉर्मन्सबद्दल विचारलं तर मी एखाद्या कलाकाराला अंतर्मुख असताना असं आउटगोईंग, म्हणजे इंट्रोवर्ट आणि एक्स्ट्रोवर्टचं बेस्ट कॉम्बिनेशन क्षमता वाटतात मला. कारण मी त्यांना इतकं जवळून ओळखते की मला माहितीये की आता त्या घुसल्यात किंवा आता त्या कम्प्लिटली कॉन्सन्ट्रेट करतात. आणि क्षणात त्या सगळे गोड असतील किंवा इशारा करतील की लक्षात येतं की शी इज कनेक्टिंग विथ दी ऑडियन्स. सो त्याच्यामुळे मला असं वाटतं की ते जे कॉम्बिनेशन आहे त्यांनी काहीतरी विलक्षण प्रेक्षकांबरोबर एक कनेक्ट होतो ना. आणि अभिनयात मी म्हटलं तसं त्या इतकं सहजतेने सगळं रेंडर करतात, त्याच्यामुळे असं वाटत नाही की त्या अभिनय करतात. तर इतकंच. आणि ते कथकचा पण गुण आहे, कारण कम्पेअर्ड टू अदर क्लासिकल डान्स स्टाईल्स कथक इज व्हेरी नॅचरल. त्याचं पॉस्चर हे सगळं मला वाटतं स्टाईलाइज्ड मायमिंग सारखं आहे. त्याच्यामुळे त्याच्या जे कथकमधनं मी गोष्टी दाखवतो ते जास्ती सहजरित्या लोकांना कळतात सुद्धा. त्याच्यामुळे ही असेल. बरं.
शमाताईंबरोबर काही डान्स परफॉर्मन्सेस पण केले असतील? ऍक्च्युली त्या खूप नाचत नाहीत त्यांच्या स्टुडंट्स बरोबर. अच्छा. पण खूप आधी म्हणजे इव्हन जेव्हा त्या यंग होत्या तेव्हा त्या सोलोजच करतात. बरोबर. पण कधी कधी त्यांचं झालं की मग शेवटी थोडंसं अजून क्लायमॅक्स आणायला किंवा ऍक्च्युली मुलींना चान्स द्यायला. बरोबर. कारण त्यांना असं वाटतं की त्यांना बोलवणार लोक, मग मुलींना चान्सेस मिळायला पाहिजेत. त्यांच्या इथे एक शेवटची 10-15 मिनिटं स्टुडंट्सना पण त्या घ्यायच्या. अच्छा. पण ते आधी होतं. नंतर जेव्हा मी परत आले ना ग्रुपमध्ये असं म्हणूया, तेव्हा त्या नाचत नव्हत्या किंवा फक्त सोलोज करायच्या. बरोबर बरोबर. पण आम्ही न्यूयॉर्कला जाणार होतो. मी ती क्लिप बघितली, कारण न्यूयॉर्कची युट्यूब वरती आहे. सो तेव्हा आणि त्याच्या आधी एका मुलम नावाच्या परफॉर्मन्समध्ये कन्सेप्ट अशी होती की गुरु शिष्य. सो मग ताईंनी तेव्हा मला चान्स दिला की त्या म्हणल्या की मला असं वाटतं की तू माझ्याबरोबर नाचावंस. आणि ऍक्च्युली क्षमाताई आणि मी इट वॉज लाईक अ ड्युएट. म्हणजे असं मी म्हणू शकत नाही, इट डझंट साऊंड गुड, बट म्हणजे एक अंतरा त्या करणार, एक अंतरा मी करणार. मग त्या आणि त्या असं की मग तू पुढे येशील नाही ते मग मी मागे जाईन, मग तू मला कर, म्हणजे जसं दोन नॉर्मल. आणि मला इतकं अनएक्सपेक्टेड होतं, मला कळतच नव्हतं की मी ताईंबरोबर नाचतेय. हे भाग्य अनेको वर्षात कोणाला मिळालं नव्हतं. खरंय. सो तो फॉर्मॅट आणि हिट झाला तिथे. आणि ताईंना बरोबर म्हणजे मग त्याच्यानंतर एक तराणा केला ज्याच्यात त्या पठण करायच्या, मी डान्स करायचे आणि मग तत्कारला त्या जॉईन व्हायच्या. सो त्या मला आणून सोडायच्या तिकडे असं. आणि त्यांना बरोबर माहिती होतं की आता हिचे पाय दमणार आहेत किंवा आता कायम तिथे हिचं थोडं हलतं किंवा हलण्याची शक्यता आहे, मग तिथे त्या कायम मला सपोर्ट करायच्या. म्हणजे इतकं ते अंडरस्टँडिंग सररियल एक्सपिरियन्स होता. सो आम्ही तो 2-3 ठिकाणी 4-5 ठिकाणी भारतात परत केलं. एक्साइटमेंट असते का अशी भीती असते? काय मला नव्हती भीती समहाव, कारण माझा आणि ताईंचा रॅपो आय एम व्हेरी कम्फर्टेबल विथ हर. आणि म्हणजे त्या कम्फर्टेबल करवतात आणि स्टेजवर पण त्या खूप सपोर्टिव्ह असतात. म्हणजे आधार वाटतो, धास्ती किंवा ऍप्रिहेन्शन असं नाही होत. असं नाही वाटत म्हणजे आपण कमी पडू का काय ते असतंच. पण माझ्यात पण म्हणजे ताईंनीच माझ्यात पेरलेला गुण आहे की एकदा स्टेजवर गेलं की 100% द्यायचं. बरोबर. त्याच्यामुळे मग समोर कोणी असो किंवा कोणाबरोबरही आपण नाचत असो, इट्स नॉट अबाउट देम, इट्स अबाउट यू. तुम्ही तुमचं बेस्ट नाचायचं, मग जे असेल ते असेल. अच्छा, ओके. आता थोडंसं आपण टेक्निकल प्रश्नांकडे जाऊयात. टेक्निकल असं नाही, पण मला जे माहिती आहे त्याच्याप्रमाणे कथ्थक नृत्याचा जन्म हा उत्तर भारतामध्ये झाला. सो पंडित बिरजू महाराज असतील, पंडित शंभू महाराज असतील, पंडित लच्छू महाराज असतील, ज्यांना खूप वेगवेगळे किताब वगैरे मिळाले. तर उत्तर भारतामध्ये पुरुष कलाकार आहेत कथ्थकमध्ये, बरोबर. महाराष्ट्रात काय आहे सिच्युएशन किंवा असं. आणि अजून एक मला असं वाटतं की एक बॉलिवूड डान्स सोडला तर पुरुष कलाकार शास्त्रीय नृत्य शिकतात का, किंवा काय ट्रेंड आहे, किंवा तू आता इतकी वर्ष बघतेस, गेली 30 वर्ष बघतेस, सो पूर्वी होते आता नाहीत, किंवा पूर्वी नव्हते आता आहेत, किंवा शास्त्रीय नृत्याकडे बघण्याचा एक पुरुष डान्सरचा काय व्ह्यू असू शकतो आणि का नाही शिकत? जसं शास्त्रीय गायन शिकतात, मग शास्त्रीय नृत्याकडे एवढा कमी ओढा का असू शकतो? 2-3 पातळीवर मला वाटतं ह्याचं कारण. हे तुमचं अगदी ऑब्झर्वेशन बरोबर आहे की आता खूप कमी आहेत महाराष्ट्रात, तर खूपच कमी आहेत. करेक्ट. नॉर्थमध्ये तरी आहेत. बरोबर. इंटरेस्टिंग फॅक्ट इज की आधी जेव्हा कथक असं म्हणत सुरुवातीला फक्त मेलच डान्स करत होते कथक, बायकांना अलाउड नव्हतं. अच्छा, ही नवीन माहिती ऍक्च्युअली. हा, म्हणजे जसं बायकांना खूप गोष्टींचे हक्क उशिरा मिळाले तसंच. पण म्हणजे कला जशी म्हणजे सोशो कल्चरल इन्फ्लुएन्सेस खूप असतात. बरोबर. त्याच्यामुळे जेव्हा कोठ्यांमध्ये वगैरे कला आली तेव्हा फक्त बायका करत होत्या मेनली. त्याच्या आधी जेव्हा दरबारात वेगवेगळे होते तेव्हा राजनर्तक असायचे, तेव्हा पुरुष जास्ती होते. सो स्थित्यंतर बरीच. बरोबर, ऍब्सोल्युटली. तसं इंडिपेंडन्स नंतर पुरुषांना 1-2-3 गोष्टी म्हणजे त्या कलेला रिस्पेक्टेबिलिटी खूप नव्हती कथकला एस्पेशली, कारण कोठ्यांमध्ये म्हणजे वेगवेगळी कारणं आहेत, पण रिस्पेक्टेबिलिटी नव्हती. प्लस आपल्याला आजही असं वाटतं की कलेच्या फील्डमध्ये असलेले पुरुष हे नेसेसरीली म्हणजे आपण बायला म्हणू शकतो, काही लोक म्हणतात, सॉरी फॉर द वर्ड, किंवा स्ट्रेट नसतात असं वाटतं. असे मिसकन्सेप्शन्स आहेत, टॅबूज आहेत. सो ते कधी वाटतं, किंवा कलेत आजही आर्थिक रित्या स्टेबल होणं अवघड आहे. लेट्स जस्ट फेस इट, इट इज डिफिकल्ट टू अर्न मनी ॲज अन आर्टिस्ट, नो मॅटर व्हॉट, कुठलीही कला असू दे, अवघड असतं. आणि आपल्याकडे
पेट्रिआर्कल सिस्टम असल्यामुळे असं वाटतं की पुरुषांनी घर चालवायला पाहिजे. त्याच्यामुळे खूप सारे पुरुष ह्या कारणासाठी करिअर म्हणून मला किती माहिती आहेत की त्यांनी तबला वाजवत होते किंवा असे, पण बिकॉज बाबा तू 9 ते 5 नोकरी करून एक फिक्स इन्कम घरात आणि मग काय तुला हवं ते कर. असं नाही होत. कलाकार असं नाही बनू शकत, तुम्हाला वाहूनच द्यायला लागतं. ह्या कारणासाठी सुद्धा नाही आहेत महाराष्ट्रात. आणि असं पण होतं ना की मेल टीचर्स असतील तर आपोआप स्टुडंट्स पण मेल येतात, येण्याची शक्यता वाढते. आमच्या क्लासमध्ये एकच मेल आहे आत्ता, आधी 2-4 होते स्टुडंट्स, एकच मुलगा आहे. पण त्या म्हणजे असं 9-10 वर्षाचा कुठलाही मुलगा क्लासमध्ये आलेला मी पाहिलेलं नाहीये. माझ्या नाही, पुण्याच्या कुठल्याही क्लासमध्ये ऑलमोस्ट नाहीच आहे. बरोबर. सो थोडंसं सोशल रिझन्सच आहेत या गोष्टीला. आणि मला वाईट वाटतं कारण मेल एनर्जी वेगळी असते. बरोबर. आणि ऍक्च्युली कथक हा एसेक्शुअल फॉर्म आहे असं मला वाटतं. किंवा कुठलाही डान्स तुम्ही त्याला कसं, त्याच्यात दोन्ही असतं कारण त्याच्यात ग्रेस पण असते, वर्च्युअसिटी पण असते, लास्य तांडव ज्याला मी म्हणतो, दोन्ही गोष्टी आहेत. सो काहीतरी वेगळं ऍडिशन होते, त्या फॉर्म मध्ये भर पडते. सो आय होप की अजून मुलं घेतील, कारण असं काही नाहीये की तुम्ही सीसी होता किंवा असं काही नाहीये. इट्स अबाउट हाऊ यू कंडक्ट युअरसेल्फ. बरोबर. मी पुरुष पात्र केलं म्हणून मी थोडी ना बॉईश किंवा मर्दानगी एरवी वागते असं नाहीये. मी दोन्ही करू शकते, तसंच बॉईजचं पण. पण हे नक्की की आपल्याकडे अत्यंत सुपीक वातावरण आहे कुठलीही कला डेव्हलप होण्यासाठी. म्हणजे म्हणून आपल्याकडे इतके गाणारे आहेत, म्हणून बेबीताईंसारखे, रोहिणीताईंसारखे कलाकार आज, म्हणजे मला खूप अभिमान वाटतो सांगताना की भारतात कथकचे मेन सेंटर्स जे आहेत किंवा आधीची जी घराणी आपण कथकची म्हणून माहिती आहेत की लखनौ, बनारस, जयपूर, त्या सेंटर्स पेक्षा जास्ती कथक आज पुण्यात आहे. अरे काय सांगतेस. खरंच. म्हणजे आपल्याकडे 2000 पेक्षा जास्ती मुली शिकतात आणि अत्यंत निष्ठेने शिकतात. जे काही क्लासेस आहेत ते एका सर्टन क्वालिटीलाच सगळे फंक्शन होतात. उत्तम क्वालिटी. म्हणजे ऍक्च्युली काही क्रिटिक्स ज्यांना कशाची भीती नाही ते म्हणतात की पुणे हे एक वेगळं घराणं आहे आता स्वतःचं. मला भयंकर अभिमान वाटतो कारण अख्ख्या फ्रेटर्निटीचा हा सक्सेस आहे. बरोबर. आणि ते सगळं करण्यामध्ये रोहिणीताई, क्षमाताई यांचं खूप मोठा वाटा आहे असं मला वाटतं की त्यांचे ह्याच्या मागे योगदान खूप आहे, त्यांचे कष्ट खूप आहेत की पुण्याला एवढं मोठं नाव अख्ख्या भारतभर मिळतं. आणि म्हणजे सुरुवात रोहिणीताईंपासून झाली असेल, पण या प्रत्येक छोटा मोठा कलाकाराच्या याच्यात भर आहे असं मला वाटतं. कारण एका जरी व्यक्तीने निष्ठेने काम नाही केलं तरी मग म्हणजे असं कोणीच नाही, स्टँडर्ड सगळेजण मेंटेन करून आहेत. सो प्रत्येकाचा खालीचा वाटा त्याच्यात. आता हे जे काही कथक तू शिकलीस किंवा अजून तू अनेक मुलींना शिकवतेस, अनेक गुरु आहेत पुण्यामध्ये असं म्हणू आपण की ज्यांचे क्लासेस आहेत आणि त्याच्यातनं खूप मुली जिथे आता कथ्थक शिकतात. कथ्थक असं नाही, कुठलंही शास्त्रीय नृत्य असेल, भरतनाट्यमचे असतील, तर त्याच्या ज्या काही परीक्षा असतात त्याचं किती महत्व आहे. म्हणजे त्या दिल्या पाहिजेत का, ते दिल्यावर काही वेगळं घडतं का, किंवा काही एक वेगळ्या प्रकारची अचीव्हमेंट म्हणून मानलं जातं का. म्हणजे फॉर एक्झाम्पल ते न देता नुसतं मी शिकले आणि मग मी स्टेज परफॉर्मन्स केला असं करू शकते का त्या परीक्षांचं एक प्रकारचं सर्टिफिकेशन बाबा लागतं. मला असं वाटतं की आपल्या शिक्षण पद्धतीमध्ये परीक्षा आणि त्याचा आउटकम म्हणजे ते गाजर आहे परीक्षा म्हणजे मुलांसाठी. अच्छा. आपल्या सिस्टमचा हा मला प्रॉब्लेम वाटतो की ग्रॅटिफिकेशन शिवाय तुम्ही काम करत नाही, हा प्रॉब्लेम आहे. आणि पर्सनली मी एकही गांधर्वाची परीक्षा दिलेली नाहीये. काय सांगतेस. हो, कारण क्षमाताईंना त्या सिस्टम मध्ये एवढा विश्वास नाहीये. कारण म्हणजे मला अत्यंत रिस्पेक्ट वाटतो गांधर्वाच्या अख्ख्या सिस्टम बद्दल, कारण इतकी वर्ष ते परीक्षा कंडक्ट करतात अख्ख्या भारतभरात, परदेशातही. सो खूप महत्वाचं काम ते करतायत डेफिनेटली. पण त्याच्यात मला काही बाबतीत प्रॉब्लेम्स असे आहेत की ते खूप पाठांतर आणि अभ्यास खूप जास्ती असतो त्याच्यात. सो ज्या व्यक्तीला फक्त कला म्हणून किंवा छंद म्हणून शिकायचंय त्या व्यक्तीला एवढं पाठांतर करायची गरज नाहीये. आणि प्रॉब्लेम जसा शाळेच्या अभ्यासाचा पण होतो की ते पाठांतर होतं, यू मग थिंग्स अप. ग्रास्पिंग आणि मगिंग याच्यात खूप फरक असतो. तुम्ही सायन्सच्या डेफिनेशन सारखं आमद म्हणजे काय, ठाट म्हणजे काय नाही सांगू शकत. आणि असं सांगायची वेळ आली आणि सांगितलं तर तो प्रॉब्लेम आहे. मुलांना एस्थेटिक अंडरस्टँडिंग नसतं, ते पोपटपंची करतात ऍक्च्युली. सो आमच्या क्लासमध्ये आम्ही गांधर्वाच्या परीक्षा देत नाही. आणि आय एम व्हेरी प्राऊड टू से की आमच्याकडच्या मुली, म्हणजे मला असं वाटतं की जर एखादी स्टुडंट कथक शिकत असेल तर ती कशी वेगळी पाहिजे तिच्या पिअर्सपेक्षा,
तिला क्लासिकल म्युझिकचं इंट्रोडक्शन पाहिजे, तिने मोठे मोठे कलाकारांचं म्युझिक ऐकलेलं पाहिजे, तिला नावं अशी तोंडपाठ असायला पाहिजेत, तिने कार्यक्रम पाहिले पाहिजेत. सो अ चाइल्ड हू लर्न्स क्लासिकल डान्स शुड स्टँड आउट. बरोबर. सो त्या दृष्टीने आम्ही नादरूपमध्ये एफर्ट्स घेतो. म्हणजे त्यांना महिन्यातनं एकदा तरी डॉक्युमेंटरी दाखवतोच. आमच्याकडे छान प्रोजेक्टर आणि स्क्रीन आहे. सो त्यांना दर क्लासला कशाच्या डॉक्युमेंट म्हणजे बिरजू महाराजींवरची डॉक्युमेंटरी असेल किंवा उस्ताद शाहीर परवेजजींचं एक 15 मिनिटं, पण दर क्लासला त्यांना मी सतार ऐकवतो किंवा बासरी, वेगवेगळ्या इन्स्ट्रुमेंट्स. सो त्यांच्या ग्रूमिंगमध्ये त्याचा एक भाग आम्ही करण्याचा प्रयत्न करतोय. त्यांचं थिअरी नसते असं नाही, पण आम्ही त्यांना एनकरेज करतो की तुमच्या शब्दात उत्तर द्या. बरोबर. कारण तेव्हाच आपल्याला कळतं की त्या मुलीला कळलंय की नाही, समजलंय का नाही. कारण डान्स ही एका पॉइंटला अस्थेटिक व्हॅल्यूज कळण्याची गोष्ट आहे. बरोबर. किती तुम्हाला नावं तोंडपाठ आहेत आणि जिनोलॉजी माहितीये का नाही इज नॉट दॅट इम्पॉर्टंट. आणि MA करतानाही शिकताच ना तुम्ही. सो ज्यांना सिरियसली करायचं असतं पुढे करिअर म्हणून त्या MA ला घेतात ऍडमिशन. बरोबर. सो मला पर्सनली परीक्षा अशा टाईपच्या परीक्षांच्या मी पक्षात नाही. पण काहीतरी बिकॉज आपण अख्ख्या सिस्टीमला अंडू नाही करू शकतो. सो त्यांचा एक काहीतरी एका प्रकारची. सो आम्ही मग एखाद्या सिनियर गुरुला बोलवतो, त्यांचा एक अर्ध्या तासाचा परफॉर्मन्स सेशन, म्हणजे त्यांचे सेशन्स ठेवतोच, पण अर्ध्या तासाचा परफॉर्मन्स त्यांचा मुलींचा तयार करतो. सो त्यांना ऑडिटोरियममध्ये परफॉर्म करायला देतो. सो दॅट इज अकॉर्डिंग टू अस लर्निंग. आणि अजून एक उपक्रम आम्ही चालवतो लहान मुलींना घेऊन. तो म्हणजे दरवर्षी इंटरनॅशनल डान्स डेच्या अराउंड 10 days बिफोर दॅट आम्ही मंदिरांमध्ये कार्यक्रम करतो. कारण तुम्ही जे मगाशी म्हणलात एकदा की लेमॅनला एवढी माहिती नसते, तर मला वाटतं ती सायकोलॉजिकल जी गॅप आहे की लोक असं पटकन डान्स पाहायला येत नाहीत. बरोबर. तर त्याच्यासाठी मग आम्ही तुमच्याकडे डान्स घेऊन येतो. सो आता मी गेली 4 वर्ष हा उपक्रम सुरू केलाय. पण मग त्याचं सगळं मॅनेजमेंट त्या मुलींना देतो करायला. आम्ही त्या जातच नाही. की मग स्पीकर आणलाय का, मग माईक्स आहेत का, मग तिथे जागा कशी होती, मग जागेनुसार त्यांना कोरिओग्राफिकली बदलता येत आहे का, आणि मग कॉस्ट्युम काय घालायचंय, मग ते कॉस्ट्युमची मॅनेजमेंट काय, ज्वेलरी, हे मग ते तुळशीबागेत जाऊन सगळ्यांसाठी आणायच्या आहेत. हिनी ओढणे आणल्या, तिने ते आणलं, वेळेवर आले का, मग हिनी कॉम्पेअरिंग केलं. सो इट बिकम्स अ लर्निंग प्रोसेस इन अ डिफरंट वे. सो जसं मी म्हणलं तसं की डान्स शिकणाऱ्या मुलीला हे सगळं आलं पाहिजे. किंवा पुढे डान्सर व्हायचं म्हणजे काय की हे सगळं करायला लागतं. सो त्यांना मी थोडं ग्रूम करतो. आम्ही ऍक्च्युली एकदा मॉल्समध्ये वगैरे पण केलं होतं. आणि यू विल बी सरप्राइज टू नो, शमाताईंनी फ्लॅश मॉब केला होता. काय सांगते? हो, जेव्हा पुणे स्मार्ट सिटी चालू होतं ना JM रोडवरती, तर आम्ही फ्लॅश मॉब, म्हणजे शमाताईंनी फ्लॅश मॉब केला होता. शी लेड द फ्लॅश मॉब. इट वॉज व्हेरी कूल. आणि आम्ही फक्त 10 वगैरे असं काहीतरी एक ट्रॅक बनवून गेलेलो. आणि आम्ही, कारण कथकचा फ्लॅश मॉब वी वर शुअर की कोणी येणार नाही किंवा लोक असे बुजरेपणा करतील. सो आम्ही असे 5-10 डान्सर्स प्लॅन करून ठेवलेले की तुम्ही या, मग तुम्ही इकडून जॉईन व्हा. बट इट वर्कड. आणि मग लोक, जी 10-12 डान्सर्सनी सुरुवात झाली ती 70-80 लोक होती JM रोडवरती. आणि क्षमता काहीतरी एक मुवमेंट करायच्या, मग सगळे करायचे, मग त्या 10ला करायच्या, मी ताला फिरायचो वगैरे. सो त्या सक्सेसवरून असं मला वाटलं की हे आणखीन करायला पाहिजे. पण त्याच्यासाठी डेडिकेटेड एफर्ट्स नाही घेत होत, लेट्स बी ऑनेस्ट. आणि तुम्ही म्हणताय तसं आम्हालाच, म्हणजे कलाकारांनाच करेक्ट, काहीतरी हॅव टू डू समथिंग. आणि त्याच्यासाठी म्हणून मग काही लोक बॉलिवूडवर डान्स करतात, ते योग्य नाही. दॅट इज डायल्युशन. कला डायल्यूट न करता काहीतरी तुम्हाला करता आलं. किती लोकांपर्यंत अजून पोहोचून लोकांना त्याच्यात थोडासा अजून आपलेपणा वाटेल की अरे हे मला समजतंय. म्हणजे उगाच वाटतं की मला कळत नाही. तुम्ही पाहिलं तर तुम्हाला कळणार आहे, किंवा गाणं तरी कळतं का, नाही. पण असं नाही वाटत. तुम्ही मजा घेऊ शकता, तर डान्सही मजा घेऊ शकतो बास. बरोबर. पण ते होईल, हळूहळू होईल अशी आपण नक्की आशा करूया. सो आता हळूहळू आपण जरा आपल्या कार्यक्रमाच्या शेवटाकडे येऊया. आपल्या गप्पा खरं तर दोघींच्या खूप रंगत जातील अशा बराच वेळ, पण शेवटी आपल्याला पण एक वेळेच भान ठेवायला पाहिजे. तर जसं रोहिणीताईंनी सुरुवात केली आणि त्याच्यानंतर शमाताईंनी त्यांना पुढे ते सगळं तो वारसा पुढे नेला. तर मला असं म्हणायचंय की तू मगाशी म्हणलीस की पुण्यामध्ये पण खूप अशा संस्था आहेत की ज्या पूर्ण शास्त्रशुद्ध कथक शिकवतात. म्हणजे थोडंही इकडे तिकडे नाही, जे काही त्यांनी इतकी वर्ष शिकलंय ते सगळं त्या पास ऑन करतात त्याच फॉर्म मध्ये. कुठेही त्याच्यात काही भेसळ असं नाही म्हणू शकत, पण काही वेगळ्या पद्धतीने नाही, पण अगदी तसंच्या तसं पुढे नेतात. तर या सगळ्यामध्ये
किती मुली किंवा किती मुलं मुली पूर्णत्वास नेतात आणि खरंच तो वारसा पुढे जातो? किंवा शमाताईंना असं का वाटलं असेल की अमीरा माझा वारसा पुढे नेऊ शकते किंवा कथ्थकचा वारसा नादरूपचा अमीरा पुढे नेऊ शकते? अमीराला असं काय वाटतं की तुझ्या कुठल्या शिष्या पुढे नेऊ शकतात वारसा? तर तुम्हाला समजतं कसं? आणि ज्या आता खूप मुली शिकत असतात ऍक्च्युअली, कथ्थक म्हणा, भरतनाट्यम म्हणा, त्या सगळ्या जणी पुढे जाऊन स्टेज परफॉर्मन्सेस वगैरे करतात का? किंवा त्या पुढे काय करतात? असा एक मला थोडा जेन्युइन प्रश्न वाटतो. अवघड आहे प्रश्न, कारण खूप गोष्टी ह्याच्यात फॅक्टर इन करतात हळूहळू वेगवेगळ्या स्टेजेसना. मला वाटतं की डान्सर होण्यासाठी टॅलेंट फर्स्ट. बरोबर. टॅलेंट असायलाच लागतं, त्याशिवाय तुम्ही कन्सिडरही करू शकत नाही. पण टॅलेंट म्हणजे काय? म्हणजे जसं ॲक्युमेन असतं ना काही काही गोष्टींचं, ह्या व्यक्तीला लँग्वेजेसचा फ्लेअर आहे आपण असं म्हणतो, तसं तुम्ही म्हणता तसं डान्समध्ये की तिच्यावरती डान्स छान दिसतो किंवा तिला लवकर ग्रेस इनबॉर्न ग्रेस असतेच. काही काही गोष्टी आपण नाही शिकवू शकत. तसं सो आपल्याला बघून कळतं की हिच्यात टॅलेंट आहे, म्हणजे डान्स हिला ग्रास्प करता येतो, तिच्या बॉडीतनं प्रोड्यूस होतो तेव्हा चांगला होतो. मग काही त्याच्यात पण खूप फॅक्टर्स आहेत, म्हणजे लय कळली पाहिजे, नॅचरल लय ताल असायला पाहिजे. कधी पण ते सगळं काही काही गोष्टी तुम्ही हळूहळू शिकू शकता. म्हणजे मी सुरुवात केली तर माझी लय स्टेबल नव्हती, पण ताईंनी मारून मारून मला शिकवलं, मीही कष्ट घेतले. आता असं कोणाला वाटणारच नाही की हो तुला लईचा प्रॉब्लेम होता, वाटत नाही, बिकॉज यू वर्क ऑन इट अँड यू गेट बेटर एव्हरी डे. काही गोष्टी रियाजाने आणि प्रॅक्टिसनी जमतील, पण काही गोष्टी ह्या तू म्हणते तसं काही असायला पाहिजे. हा, आणि सो टॅलेंट इज वन ज्यांनी तुम्ही कन्सिडर करू शकता. पॉईंट नंबर 2, ह्याच्यापेक्षाही महत्वाची चिकाटी. कारण मी किती मुली बघते ज्या अत्यंत टॅलेंटेड असतात, पण दे डोंट हॅव द पेशन्स विथ युअर सेल्फ फर्स्ट. कारण आजकाल ना इन्स्टा वर्ल्ड आहे ना आत्ताचं, त्याच्यामुळे त्यांना लगेच रिझल्ट पाहिजे असतात. 1-2 दिवस नाही आलं किंवा नाही जमलं की मग लगेच हिरमुसून जातात, स्टॉप कमिंग टू क्लास किंवा ट्राय करत नाही. चिकाटी कमी पडते. चिकाटी हा एक आत्ताच्या काळातला खूप मोठा प्रॉब्लेम वाटतो मला. आणि व्यवधानं, म्हणजे साईड हसेल सगळ्यांची असते. एकच गोष्ट करतोय म्हणलं की दे लुक डाऊन अपॉन यू, की फक्त डान्स करतेस का, किंवा त्यांना हे पण करायचं असतं, मग थोडं फॅशन डिझायनिंग पण करायचं असतं. सो आय डोंट नो ऍक्च्युली हे एंटायरली रॉंग आहे की नाही. म्हणजे मे बी हा काळ टाइम्स आर चेंजिंग, मे बी असं असेल की यू आर सपोज टू डू 2-3 थिंग्स ॲट वन्स. थोडा डान्स केला, थोडं काहीतरी केलं. सो माझं ऍक्च्युली मी अगेन्स्ट नाहीये, कारण मी काही काही लोकांना ते मॅनेज करताना पाहिले ब्युटिफुली. पण चिकाटी, सो टॅलेंट, चिकाटी. आणि मग आम्ही बघताना, मी जसं म्हणलं आमचे ग्रूमिंग सेशन्स असतात, ह्याच्यातनं आम्हाला हेरता येतं की कुठली व्यक्ती रिलायबल आहे. आणि रिलायबिलिटी हा पण एक मोठा मुद्दा असतो, कारण त्याच्यातनं आम्हाला कळतं की ही व्यक्ती पुढे जाऊन मग आमच्यासाठी क्लासिफिकेशन्स असतात की अच्छा हिला फक्त डान्स द्यायचं, हिला जबाबदारी द्यायची, हिला कॉम्पेअरिंग द्यायचं. सो आम्ही त्यांना हळूहळू त्याच्यात डेव्हलप करतो. पण ओव्हरऑल आजच्या ऑपॉर्च्युनिटीज त्या एका अर्थाने खूप कमी आहेत आणि एका अर्थाने खूप जास्ती वाढल्यात. कमी अशात की सोलो प्लॅटफॉर्म्स कमी आहेत. सोलो प्लॅटफॉर्म्स ऑलमोस्ट नाही. स्टेज परफॉर्मन्सेससाठी असं मी म्हणते एका बाजूला. आणि एका बाजूला NMACC सारखे लोक सिव्हिलायझेशन टू नेशन किंवा मुगले आझम NCPA केलं होतं, असे मोठे प्रोडक्शन्स करतात. सो अचानक फ्रीलान्सिंग डान्सर्सना खूप स्कोप वाढलाय, जो आधी नव्हता. आधी असं होतं की गुरुचा हात डोक्यावर असलेले लोकच जास्ती पुढे जाऊ शकतात. आता काही काही फेस्टिवल्सला अजूनही ऑफकोर्स इट मेक्स अ डिफरन्स की गुरुचा हात डोक्यावर, म्हणजे लंबी रेस का घोडा जर तुम्हाला व्हायचं असेल तर गुरुची नाळ तोडून चालत नाही. हे अगदी मी यंग डान्सर्सना आय वुड लाईक टू टेल यू की, कारण युथ बरोबर ज्या गोष्टी येतात, कॉन्टॅक्ट्स, एनर्जी, ब्युटी, तर तेवढाच काळ टिकतात. तुम्हाला सतत त्याच्यात राहायचं असेल आणि इफ यू व्हिज्युअलाइज युअरसेल्फ डान्सिंग ॲट 60 कॉन्ट्रीब्युटिंग टू द फील्ड, तुम्हाला संस्था किंवा तुम्हाला ग्राउंडेड काम करायलाच लागेल असं मला वाटतं. सो त्या अर्थाने ऑपॉर्च्युनिटीज खूप वाढत आहेत. आणि फ्रीलान्सिंग म्हणजे ट्रेंड इट्स चेंजिंग. आय डोंट नो की कसं नॅव्हिगेट करायचं. सो मला तर वाटतं आय एम ॲट अ गुड पॉईंट. मला तर माहिती आहे की मला काय टाईपचा कलाकार व्हायचा आहे, मला संस्था पुढे न्यायची, मला फक्त क्रिएटिव्ह काम ऑफकोर्स करायचं आहे. आय एम अ परफॉर्मर ॲट हार्ट, आय लव्ह टू डान्स. पण त्याच्या व्यतिरिक्त परत माझ्या संस्थे थ्रू
नादरूप थ्रू, कले थ्रू परत समाजाला पण द्यायचं अशी इच्छा आहे. बरोबर. सो आय थिंक प्रत्येकाचा स्ट्रगल आपापला असेल. सो स्कोप खूप आहे बेझिझक, पण डोंट बी रेडी टू सेटल फॉर मिडिओक्रिटी. बरोबर. इफ यू वॉन्ट टू मेक इट बिग इन द फील्ड, वर्क हार्डवर्कला घाबरू नका आणि देन चिकाटी पण तू म्हणलीस मग चिकाटी पण पाहिजे, पेशन्स पाहिजे. करेक्ट. पेशन्स, चिकाटी ह्या गोष्टी ठेवलात तर मग यू कॅन अचीव्ह एनिथिंग. सो आता शेवटचा प्रश्न विचारते अमीरा, की तुझे पुढचे फ्युचर प्लॅन्स, नादरूपचे फ्युचर प्लॅन्स काय आहेत, किंवा काही नवीन तुम्ही घेऊन येताय का प्रेक्षकांसाठी, किंवा तुमच्या पूर्ण कम्युनिटीमध्ये काही असं वेगळं काही घडतंय का? क्षमाताईच ऍक्च्युली खूप क्रिएटिव्ह आहेत अत्यंत, म्हणजे अनेक लेवल्सवरती त्या ट्रेंड सेटर आहेत असं मला वाटतं. सो वेगवेगळ्या त्यांनी खूप काम केलंय ज्याच्यात डान्स आणि पेंटिंग, एस.एच. राजांच्या पेंटिंग्सवर त्यांनी प्रोडक्शन केलेलं, किंवा निशब्द भेद म्हणून अंडरवॉटर मरीन डॉक्युमेंटरीवरती आणि कथक, असं त्यांनी अत्यंत नॉव्हेल प्रयोग केला, जो अशी म्हणजे इनोव्हेटिव्ह आयडिया आहे. ऍब्सोल्युटली. त्या खूप जास्त क्रिएटिव्ह आहेत. सो आत्ता ज्या आम्ही सगळ्या शिष्या आहोत त्यांच्या आमच्या अपब्रिंगिंगमध्येच काय म्हणूयात क्रिएटिव्हली विचार करणं आलंय. आणि आता बाहेर सुद्धा इन्स्टा म्हणजे थँक गॉड फॉर सोशल मीडिया, पण आपल्याला काय जगात चाललेत वेगवेगळे एक्सपेरिमेंट्स ते कळतात. एक खंत मला अशी वाटते, आणि वट आय वुड लाईक टू डू, की कथक हे फक्त मला भारतात असं सीमित राहिलंय असं वाटतं. किंवा जेव्हा आम्ही जेव्हा अब्रॉड मोस्टली जातो करायला, तेव्हा बरेचदा तिकडची कम्युनिटीच असते, भारतीय लोक येतात बघायला. त्याच्यात दॅट्स नॉट गोईंग ग्लोबल. ग्लोबल जायचं असेल तर रॉयल अल्बर्ट हॉलमध्ये झालं पाहिजे. ग्लोबल जायचं असेल तर तिकडच्या सगळ्या अक्रॉस कम्युनिटीज, एथनिसिटीज लोकांनी येऊन कथक पाहून त्याच्या प्रेमात पडायला पाहिजे. बरोबर. सो मला असं खूप वाटतं की असं कुठल्या तरी पॅरिस ओपेरा थिएटरमध्ये वगैरे आमच्या क्षमाताईंची एखादी कोरिओग्राफी, किंवा होपफुली काही वर्षांनी माझी पण एखादी कोरिओग्राफी प्रेझेंट करायला आवडेल, किंवा दॅट इज व्हेअर आय एम, दॅट इज व्हॉट माय एम. हे तुला करायचंय पुढे, मला करायचंय पुढच्या भविष्यात, म्हणजे कथकसाठी म्हण किंवा भारतीय शास्त्रीय नृत्यांसाठी. करेक्ट. बरोबर. खूपच छान. होप की असं होईल, नक्की होईल. आणि आमच्या सगळ्यांतर्फे आणि प्रेक्षकांतर्फे तुला खूप खूप शुभेच्छा. हे लवकर अचीव्ह होऊन आम्हाला सगळ्यांना ते बघायला मिळू देत अशी आशा करते. आणि त्या नोटवरती तू आज इथे आलीस, माझ्याशी गप्पा मारल्यास, आमच्या सगळ्या प्रेक्षकांसाठी खूप वेगवेगळे मुद्दे आणि खूप नवीन गोष्टी आम्हाला सांगितल्यास, त्याबद्दल आमच्या सगळ्यांतर्फे आणि डिजिटल गप्पाच्या टीमतर्फे मी तुझे खूप खूप आभार मानते. धन्यवाद. थँक्यू. मलाही टीम डिजिटल गप्पाला थँक्यू म्हणावं असं वाटतंय. आय एम रिअली हॅपी की मला तुम्ही बोलवलं त्या प्लॅटफॉर्मवरती सगळ्यांची बोलायला कथकबद्दल. थँक्यू सो मच. मला खूपच मजा आली. थँक्यू ताई. आज आपण डिजिटल गप्पाच्या प्लॅटफॉर्मवरती अमीराशी गप्पा मारल्या, कथ्थक नृत्य, शास्त्रीय नृत्य याविषयी जाणून घेतलं. असंच आमच्या पुढच्या एपिसोडची वाट नक्की बघा. तेव्हा आपण येऊयात एका नवीन विषयासह, एका नवीन पाहुण्याबरोबर. तोपर्यंत आमच्या चॅनेलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. थँक्यू.